गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आपण आज निघालोय अलिबागला आणि अचानक ठरलेला प्लॅन आहे हा. काल रात्रीच अचानक झाला, 8-9 वाजता रात्री बुकिंग पण केली गुड्डीने. आणि आपल्याला पुढे जाऊन जॉईन करणार आहेत, अलिबागलाच भेटणार आहेत गुड्डी, मामी आणि चकोलीताई आणि गोलू पण असणार आहे त्यासोबत. तर इथून आमची रेडी झाली आहे. रात्री आपण थोडंफार तयारी केली, बट होते थोडंसं म्हणजे सकाळपर्यंत थोडीशी बाकी होती. आपण आता रेडी झालोय, नाश्ता करू. पूजाने सकाळी छान छान हे फोडणीचा भात बनवलाय, बाहेर नको जास्त थांबत जायला म्हणून. आणि आपण ड्राईव्हनी जाणार आहे ॲक्च्युली. चला बाकीची स्टोरी नंतर गाडीत सांगतो, पहिले इथून आवरून घेऊ सगळं. बुग्गूची पण तयारी बाकी आहे ना, ती झोपेते अजून थोडीशी. हे 2 ते 3 दिवसांचं लागणारं सामान म्हणजे भाड्याने करून घेणार आहे आपण तिथे 1 महिन्यासाठी. त्यासाठी 1 महिन्याचं सगळं कपडे आपण घेऊन चाललो. हो क्या था कूलेंट आपण पण बघून घेऊ नेक्स्ट टाइम पासून समजायला. एवढं लेवल आहे. इंजिन ऑइलचं पण 2 वरती आहे. ॲक्च्युली फ्रेंड्स, आपण निघायच्या अगोदर काय व्हिडिओज बघितले, गाडी व्यवस्थित चेक करून घ्यावी. लॉंग ट्रिपला जाण्या अगोदर हे ते नाही आहे वगैरे सगळं, म्हणून म्हटलं तुम्ही ते पण चेक करून घ्या. आणि उंदीर मामाने जी आपली पूर्ण वायर तोडलेली ती पण आपण नवीन बसवून घेतली आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये वायपरचं म्हणजे वायपर चालतच नाही, कारण की ते पाणीच त्यांनी पूर्ण वायर आता त्यांनी नवीन टाकली. ही वाली ही तोडलेली त्यांनी पूर्ण मुळापासून ती वायर तोडलेली आणि आता त्यात पाणी भरत. कूलेंट, इंजिन ऑइल, ती डिपस्टिक मी पण चेक केलं निघायच्या पहिला, बट एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून आपण जरा व्यवस्थित करून घेऊ सगळं काय आणि मग निघू. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे छोटासा, तो सांगतो थोड्या वेळातच. बिन पाईप टाकून सगळं चेक विक करून फक्त 100 रुपीज झाले. भाई हो गया, हां थँक्यू. चला आपण ट्रिप कंटिन्यू करू फ्रेंड्स. काहीच बाकी प्रॉब्लेम नाही बोलले ते, फक्त ऑइल नंतर जमलं तर विचारलं. ते आवाज येतोय त्याचा. हा विचारलं तो बोलला काय प्रॉब्लेम नाही. बुकू सर टायर जुने होते ना, बोला की टायर फिरतात ना थोडेफार, तर मग त्याचा आवाज येतो. आता तसं पण कमी झालंय ना ते टायर फिरायचं, तर त्याचा जुना टायरचा आवाज होता. ए बाबा आता बिलकुल मस्ती नको पाठवून, गाडी येते का आतमध्ये. चला सर क्या मैं पूजा हर्षल गायकवाड़ जी से बात कर रही हूँ? नहीं, हर्षल गायकवाड़ से बात कर रहे हो आप, उसके हस्बैंड. मी देते तुला. काय आजकाल हे आहे तर असं कॉलिंग चालू झालंय की बापरे रिअलच वाटतं ते. तर ॲपल जे कापत होती पूजा, ते ॲपल थोडेफार आहेत ते आपण समोर आम्हाला पण दिलेत. आता ती ॲपल खाईल आणि आपण तुम्हाला सांगू प्रॉब्लेम काय झाला. ॲक्च्युली काल जे हॉटेल बुक केलं होतं आज जाण्यासाठी, आज सकाळी थोडासा प्रॉब्लेम झाला तिथे, तर ते हॉटेल कॅन्सल झालंय. मागे टेकून बस. किती रुपये घेतले त्याने तुला आपण काल त्या दुकानवाल्याने किती सांगितलेले वायपरचे पाईपचे? नाही माहिती. 300-350 पाईपचे आणि 150-200 रुपये ते लेबर चार्ज बोलेल ना, लेबर चार्ज घेणार. म्हणजे 550-600 होणार होते, पण ते 500 घेणार होता. आणि प्लस इंजिन ऑइल चेकचे 250 रुपये. पण ह्यानी किती घेतले? फक्त 100 रुपये. पाईप पण पूर्ण नवीन टाकून दिला, त्यात लिक्विड पण भरून दिलंय आणि प्लस सगळे आपले चेक्स पण केलेत. एअर फिल्टर क्लीन करून दिला, त्याच्यामध्ये पत्ते बित्ते होते ते साफ केले, ऑइल चेक करून दिलं. ऑइल आपल्याला सांगितलं त्यांनी बदलावं लागेल, जळालंय थोडंसं, पण ट्रिपसाठी ठीक आहे बोलला तो. अजून सगळं चेक केलंय. टायरची हवा पण तो बोलला की टायर नवीनच आहेत, तर मग काही इश्यू नाहीये, महिनाभर चालतात, त्याच्यानंतर चेक करायची गरज आहे. तर लेट्स हेड टुवर्ड्स आवर ट्रिप अलिबागची. काहीच कन्फर्म नाहीये, जे रात्रीच ठरवलंय आणि आजच आपण निघतोय अलिबागसाठी. अचानक सडन सगळा प्लॅन झाला. सडन गडन हॉटेल पण कॅन्सल होऊन बसलंय. एक गोष्ट सांगायची जी आमच्या सोबत झाली. तर असं झालं होतं की काल गुड्डीने बुक केला होता जो काही रिसॉर्ट वगैरे होता, आणि त्याचं नाव, त्याचे पेमेंट वगैरे सकाळी सगळं करायचं होतं. म्हणून तिने सगळे डिटेल्स वगैरे सगळं ते झालं होतं, फायनल झालं होतं. सकाळी पेमेंट करायचं होतं, तर सकाळी पेमेंट करण्यासाठी त्यांनी स्कॅनर पाठवला. तर स्कॅनर जर पाठवला तर ऑब्व्हियसली ज्या रिसॉर्टचं आपण बुकिंग केलं त्या रिसॉर्टच्या नावावरती ते स्कॅनर असणार, बट त्या स्कॅनरवरती नाव वेगळ्या पर्सनचं होतं, म्हणजे वेगळ्या व्यक्तीचं होतं. म्हणून आम्ही म्हणून ती पेमेंट तिने पाठवलं नाही. नंतर मग तिने सांगितलं की जर तुम्ही हे पेमेंट पाठवलं तर तुमचं आणि पेमेंट कसं सांगितलं, हाफ पण पेमेंट नाही, फुल पेमेंट पाठवायला सांगितलं.
तर मग तिने थोडंसं हे केलं, नाही पेमेंट पाठवलं आणि फोन कट वगैरे केला. त्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा फोन वगैरे केला त्यांनी की तुम्ही पेमेंट पाठवताय ना. तर त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही जर पेमेंट पाठवायचं तर स्कॅनरवरती जो तुमचं नाव आहे ते वेगळं आहे, हा स्कॅनर वगैरे आहे तो वेगळा आहे, असं कसं. त्यांनी ना डायरेक्ट फोन कट केला आणि ज्या साईडवरून बुकिंग केलं होतं ना तर त्यांनी सांगितलं तुम्ही जे बुकिंग केलं तिथून तुम्ही कॅन्सल करा. तर ते कॅन्सल करायला गेला ना तर कॅन्सलेशन चार्जेस तिथे 2000 रुपीज दाखवत आहेत. बापरे, कॅन्सलेशन. हा, कॅन्सलेशन चार्जेस तिथे 2000 रुपीज दाखवत आहेत. म्हणजे यार लोक असा स्कॅम करतात लिटरली. या आता ना स्कॅमर पासूनच कळतच नाही कुठून कसा स्कॅम होऊ शकतो तो. हा, कॅन्सलेशन चार्जेस त्यांनी 2000 रुपीज सांगितला. जाऊ दे, फेक वाटायला लागला आणि त्यांना नाही म्हणून पोहोचून बघूया आपण सर. हा, ते आता तिकडे गेल्यावरती म्हणून ते जे केलं होतं ते कॅन्सल केलं आणि आता डायरेक्ट तिथे गेल्यावर शोधू असा काहीतरी प्लॅन झालाय. आता आम्ही आलोय नारंगी बायपासच्या न्यू ब्रिज वरती, तर तुम्हाला मी दाखवू. समोर मंदिर आहे फ्रेंड्स, तेव्हा तिथे म्हणून आपण इथूनच देवबापाच्या पाया पडू फॉर सेफ ट्रॅव्हलिंग. आणि घराच्या इथून निघताना आपण विसरलो लिंबू ठेवायला. म्हटलं मेकॅनिककडे जाणार आहे आणि हॉटेल पण कन्फर्म नाही, जायचं कन्फर्म नव्हतं म्हणून म्हटलं पुढं आल्यावरती मग लिंबू ठेव आणि मग तसं निघू. आता हॉटेल भेटू नाही भेटू पण आपली जर्नी स्टार्ट झाली तर आपण निघूच अलिबागला, किंवा बघू काय प्लॅन होतं ते तिथे जाऊन. तर लिंबू ठेव आणि मग स्टार्ट करू आपली जर्नी. पायाखाली आहे ना. अरे तुझे काय हात बांधलेत का असं का उभे हात बांधल्यासारखं. चला गणपती बाप्पा मोरया. जाऊया आता. अरे आता हे पहिल्या गिअर वरती तुटतील ना लिंबू, म्हणजे फुटतील ना. माझा चला मागे दिसतील ना. नाही बघायचं, नको बघूस ना, सोड ना. सगळं जगाचं ट्रॅफिक एकाकडे आणि घोडबंदर रोडचं ट्रॅफिक एकाकडे. आपण अजून त्याच्यातच अडकलोय. झालं बघा, परत थांब. निघता फ्यूल अप करून निघू. चलो ऑलमोस्ट टाकी एक कांडी का 2 कांड्या फक्त फुल होण्यासाठी. कांडी असं तर फुल झाली असते. फुल अजून 200-300 टाकला असतं तर झाली पण असती. 1800 भरले. आणि आपण आता निघत आहोत. कुठून आपण कुठे रे आता? नवी मुंबई. नवी मुंबई, बेलापूर. हा रोड पहिल्यांदा आपण चाललोय फ्रेंड्स. मी स्वतः ड्राईव्ह करत. तो पनवेल सुटल्यानंतर तो रोड काय JNPT पोर्टचा तो कोणता रोड आहे तो वाला हमेशा. आणि इथून पुढे लोणावळ्याचं हायवे वगैरे चालू होईल. मस्त आहे. काय पण हे नवी मुंबई काहीतरी आहे. पाऊस पडेल काय? जाता आता थोडंसं आपण थांबलोय एका हॉटेलमध्ये. पटकन काहीतरी एक स्नॅक्स खाऊन घेऊ, म्हणजे नॉर्मल जेवण करू पटपट थोडंसं. बिकॉज अजून अलिबागला 1.5 तास दाखवतात ते पोचायला. तर आपण मस्तपैकी आपण थांबलो इथे आगरी चौक करून हॉटेल. खारपाडा चालू होण्याच्या अगोदर गाडी पण इथेच पार्क केली आणि त्यांनी आपल्यासाठी बघा या सगळ्या टेंट्समधून हा 3rd वाला एक खाली केला. आम्ही निघालोय. अरे आम्ही ना गेटवे ऑफ इंडियाला गेलेलो 11 मेला. अच्छा, एनिव्हर्सरी होती ना हा त्या दिवशी. तर तिथून मी तुला व्हिडिओ कॉल करत होते, ते सगळं दाखवत होते. अच्छा, आम्ही आता निघालो अलिबागला. अलिबाग काय म्हणतो? मी अलिबागला चाललोय. कधी आता? हा, काल रात्रीच डिसाईड झाला. गाडी घेऊन जाणार आहेस का? गाडी घेतली आहेस का? हो, गाडीनीच सर चाललोय. अच्छा. बापरे, फायनली फ्रेंड्स पूजाचं अकाउंट चालू झालंय. नाही तर किती दिवस झालाय याचा नंबर चेंज केल्यापासून, सिम स्वॅप केल्यापासून हे गुगल पे चालतच नव्हता. जेवण आलं फ्रेंड्स, छान छान. चला जेवण करून घेऊ. जेवण पण टेस्टला पण 1 नंबर होता. आणि बिल किती झालंय? किती झालं? फक्त 295. फक्त 295.
मग आता काय चिकन मसाला, परत 3 रोट्या, परत जिरा राईस आणि प्लस आता खूप दिवसांनी बघा खडी साखर भेटली. तू बोल पहिला गाणं ते. तू बोल ना. जा मग, नको लावू पूजा, नको लावू ते गाणं. फ्रेंड्सला पण ऐकायचं आहे ना. फ्रेंड्स बेटा बोल. बघा जसं 80 टच केलं तसं DT वाजलं लगेच. कुठून आहे? खाली या, हा रोड आहे, हा रोड. का मग हा रोड पुढं कनेक्ट नाही होते? नाही होत आहे. खालून गेला असतं तर ते शीट फ्रेंड्स आपण याला चुकून ब्रिज वरती चढलो. आपल्याला रिव्हर्स मध्ये टाकावी लागेल. पण आता मेन हायवे वरती आहे तर हॅझार्ड लाईट चालू कर. पाठी पण गाडी आहे रे. हो ते पण रिव्हर्स घेतात, ते पाठी पण एक गाडी. 2 राहू त्यात. पूजाने आज एक नवीन पण रस्ता शोधलाय. असा नाही, असा नाही, असा. हर्ष इकडे जायचं, इकडे म्हणजे कुठे, असं म्हणजे कुठे. त्यांच्या मागे ते पुढे आपण पण निघाले. आता आपलीच गाडी बाहेर. आपण फ्रेंड्स त्या रोड वरती होतो वरती, पण आपल्याला जायचं आता खालून. ते JSW स्टीलचा आहे बघा. सगळे बाहेर निघायला का बघतात ते. टाइम झाला ना संध्याकाळ. Finally आपण enter अलिबागची- केलंय. अलिबागच्या कमान मधून अलिबाग मध्ये एंट्री केली आम्ही. आणि दुसरी गोष्ट, हर्षने मला तोपर्यंत सांगितलं, पूजा व्हिडिओ काढ, पूजा व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढायला ह्याच्या मोबाईलचा जो पासवर्ड, माझा नाही, थंब नाही, नाहीये त्याला. आणि तो अनलॉक आणि तो आपल्याला कॅमेरा ओपन करू शकतो 2 सेकंड. हा, अनलॉक ओपन न करता पण आयफोनचा कॅमेरा आपण ओपन करू शकतो. पण ते ओपनच होत नव्हतं तोपर्यंत कमान क्रॉस झाली. आणि असंच होतंय मगाचपासून. चाललोय आम्ही सहलीला आणि तिला जायचंय मामाच्या गावाला. आता काय सांगायचं. काय रोड आहे ना मस्त पैकी. काय रोड आहे, काय रोड आहे, मस्त रोड आहे. तर मग इथं काहीच ना, आपण इंटरव्ह्यू कोकणात तर चालू शकतो. बघू चला. आता तर नॉनस्टॉप गाडी पूर्ण अंटार्क्टिका पर्यंत जाऊन रिटर्न. चला तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचू. 30 मिनिटांमध्ये पोहोचू. आणि संध्याकाळ झाली आम्हाला पोहोचायला. आम्ही मध्ये थोडासा एक छोटासा ब्रेक पण काय घेतला. रोड आहे यार ऍक्च्युअल मध्ये. बघ ना, एक छोटासा ब्रेक पण घेतला आम्ही खाऊन वगैरे. आणि त्या लोकांनी वगैरे पण खाल्लं. तिकडे रूम वगैरे सगळं बुक पण झालंय. आणि आता जाऊ. आम्हाला ट्रॅफिक मध्ये लेट झालंय तर आता हो तुझ्या रोड दाखव फ्रेंड्स. रोड बघा. बापरे, मी 100 आणि 80च्या मध्ये आहे. बट रोड बघा ना, असं वाटतंय की किती स्मूथ आहे. रोड स्मूथ आहे पण आम्ही येते स्मूथ नाही. आम्ही हलतोय इथे. फ्रेंड्स थांबव. आपल्याला आता इथूनच जावं लागणार. एक थँक्यू. तर फ्रेंड्स आपल्याला ते पोलीस दादा होते, त्यांनी म्हणजे असं झालं की ह्या रोडनी एक साईडनी कन्स्ट्रक्शन झालं, एक साईडनी रोड आहे. ठीक आहे. तेव्हा त्या साईडनी ते गोण्या लावलेत. त्या साईडच्या त्या गोण्या म्हणून आपल्याला पाठी काही माणसांनी थांबवलं आणि ओरडत वगैरे होतं आपल्याला ना, आपल्या पुढच्या गाडीला, की इथून नको जाऊ, तुला बघून मग सगळेच पाठी जातील. आणि त्याच्या पाठी मीच होतो म्हणून मी थांबलो की जाऊ दे, आता हा रोड नाहीच आहे तर मग नको जायला. ओके चला. इथे थांबवले. इथे थांबवलेत. हो इथे म्हणजे थांबवले. एकेका टाइमचं ट्रॅफिक थांबवतात ते आणि एकेकाला सोडतात ते, असं करतात ते. मला बोलले ते उलट जाऊन रिव्हर्स घे आणि हे कर ते कर. पण ते करत असताना पोलीस दादा आले आणि बोलले की गरज नाही, थांबव गाडी. कुठं तोंड दाखव ना आपलं. मग ते मी जे माणसं बोलत होते की रिव्हर्स घे आणि उलटा जा तसं फिरून पूर्ण, तर ते करतच होतं. इतक्यात पोलीस दादा आले आणि ते बोलले की नाही काय आवश्यकता नाही, तुम्ही थांबा, मी 2 मिनिटात इकडे ट्रॅफिक थांबवतो, मग तुम्ही इकडून जा. मग आपण स्ट्रेट आलो. थँक्स टू हिम.
मला तर 1 मिनिटासाठी असं घाबरायला झालं की यार आता फाईन बिन पडतोय का काय करतोय. मी बोललो दादा, त्यांनी मला सांगितलं रिव्हर्स घ्यायला. तो रोड इथून कुठून तरी आला असता बाहेर, हा या गावातून आला. या इथून कुठून तरी बाहेर असा आला असता, हम्म. जो की आम्हाला नव्हता माहिती. जो आम्ही इथे मॅप दाखवलाय त्याच्यानुसार आम्ही चालतोय. Yes. आणि काय कमळ, अरे हे कानात हेडफोन लावून बाईक चालवलं. आलो की नाही इकडे. हा आपण या रोडनी येऊन गेलोय ऍक्च्युली अलिबाग मध्ये. आय थिंक हे अलिबागचं पहिलं आहे की अलिबाग मध्ये आहे प्रॉपर. हे अलिबाग मध्येच आहे. अलिबाग मधली शाळा. हे बघ हे बघ हे बघ, क्रांती ज्योती विद्यालय. नाही नाही, जागतिक काहीतरी आहे. अच्छा मग मला वाटलं हे क्रांती पण ज्योती तसंच आहे विद्यालय ना तसंच आहे बघ. हे structure? बाहेर ते पॅटीज वाला हे ते. हे बघ, कोळींबाई. अच्छा अच्छा हे ते हा. शालिनी काकू मसाले हेच आहे ना. हा जाताना नको घेऊन इकडे. जाऊ. आपलं फ्रेंड्स कोलॅब बाकी होत आहे. ते कधीचा मसाला पाठवलाय त्यांनी आपल्याला. काम करूया जाताना मसाला घेऊन मग आपण आणि तू बोला होता जाऊया आपण जाऊया कोरोनाने, शेवटी आलोच. पण रेकॉर्डिंग कर, तुझी पण कर, सगळंच कर. फायनली आपण पोहोचलोय फ्रेंड्स. 1 मिनिटावरती दाखवतोय तरी अजून लांबच आहे. काय पहिल्या रूम वरती जाऊन कपडे बदलून बीच वर जाऊया. मी तर संध्याकाळी कपडेच- आल्यावर मग जे काय आहे ते मी करूया. कपडेच कुठे घातले. कुठे कुठे लेफ्ट इकडे राईट इकडे लेफ्ट 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 पकडले. हे पकड. गुगल पे नाही होणार ना होईल का? आहे तुझ्याकडे सुट्टे? आपल्याला होतं ते 5:30 फ्रेंड्स. आपण एक्सपेक्ट केलेलं 2-3 वाजेपर्यंत पोहोचू. 11 वाजता निघालो तर बट नाही, थांबत थांबत आलो उशीर. आणि फायनली आपण 1 मिनिटावरती हॉटेलच्या पोहोचलोय. इथून जाऊ दादा. या धन्यवाद. तुझ्याकडे कॅश होती पूजा? हा आपल्याला पावती पण भेटली. ते बघ दिसलेलं आहे शालन कॉटेज. यार यू आर फ्रेंड्स शालन. तुम्ही कुठे आहेत पण? तो काय वरती. आम्ही नाही दिसत आहे का तुला? गोद्या गोद्या. आम्ही नाही येत बाबा. ये बाबा, आम्ही 2026 मध्ये निघालो होतो. गाडी बाहेरच पार्क केले फ्रेंड्स. आणि हा कॉटेज. आणि आतमध्ये येतात सगळ्यात पहिला आपल्याला भेटतो तो पूल. आता इथूनच उडी मारून मग ये तू वरती. हो मी तर त्याच मूडमध्ये. बट यार पूलसाठी कपडे आणलेत का? छान ॲम्बियन्स आहे. किती चार्ज झाला काय होतं ते उद्या सांगू. आता चला आतमध्ये जाऊ. हां तिकडे कोणतं आहे? आणि बाय द वे 2 रूम्स घेतलेत फ्रेंड्स तो आपण. रूम आहे. अरे वायफाय पण आहे रूमच्या बाहेरच. कोणता सामान तिथेच ठेवूया ना. सामान ठेवून येतो ना. सामान हे घे हर्ष. पहिले सामान ठेवून देऊ आणि मग आपण जाऊ सगळे गेट टुगेदर करू. कोइन्सिडन्स बघा. रूम नंबर काय? 6 चेकआउट होता. हो सामान विमान ठेवून देऊ. हे थांब गोटी मला एकला नको सोड. कुठे आहे? एकदम ठीक. गोलू गोलू कसा आहे तू? हे हे अजिबात हे नाही करायचा. आताच खालून बघितलेलं ना आपण खिडकीमधून. झोप आली का? हे बघ हे बघ हे बघ. झोप आली गोलू? मामाला आवाज दे. का रे गोलू का रे? मामा बोलू का? बाबू कंबर हलवून दाखव ना. कंबर हलवून. अरे 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 हे आरामात आरामात. माझ्यासाठी तर एकच मेन अट्रॅक्शन, पॉईंट ऑफ अट्रॅक्शन पूल. आणि आता चाललो आपण समुद्राच्या इथे. तर पाण्यात एन्जॉय करायचा मस्तपैकी. बट पूजाचं असं की आता नको, उद्या पूलमध्ये जाऊया. 7 वाजेपर्यंतच पूलचा टायमिंग आहे. 7 to 7 ठीक आहे. आणि आत्ता मी बोललो हाय अजून अर्धा तास मी थोडंसं हे करतो ना, तर ती नको म्हटली. जाऊ द्या, कारण की लास्ट टाइम पण असंच जास्त ओव्हर एक्साइटमेंटमध्ये मी ते पुण्याला होतो तेव्हा आजारी येऊन बसलेलो. म्हणून ठीक आहे म्हटलं, पण ॲटलिस्ट पाय तरी ठेवले पाहिजेत की नाही जरा. हां तुला अच्छा लॉक बघा. आता मस्तपैकी बसलं तर लहान पोरांसारखं काय. लहान पोरांसारखं नाही, बेडकासारखं जाऊन दिवसभर पाण्यात बसेल असं म्हणत होते. हां लहान पोरं, मोठे माणसं पण जातात पूलमध्ये आवर्जून. हे बघ हे लॉक कसं करायचं.
हा लहान पोरांसारखं समजत नाही कसं लॉक होत सर. आता लॉक झाला. झाला आता मता घे. लहानपणासारखं माहिती नाही लॉक कसं करायचं. आणि पाणी गरम आहे पाणी ॲक्च्युली. ओके कोमट पाणी असतं ना त्याच्यापेक्षा थोडासा टेम्परेचर हाय अजून गरमीचा. आणि मला तुझं पाणी किती गरम आहे बघ ना. हात लाव ना. पाय कशाला हात लाव ना. आंघोळीला जाते तो पाणी काय पाय नाही चेक करते गरम आहे की थंड आहे. थंड आहे. हात टाक आतमध्ये पाण्यात. हा थंड आहे बघ. चोकोली पाणी थंड आहे की गरम आहे बघ. काय माहिती मी नाही खाते. बघ आता मग बघायला सांगितलं तर काय माहिती. गरम आहे ना. अरे भारी 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 लगेच. बुकू चल बुकू चल चला बुकू चल. ठीक आहे तुझा फोन घे. ही पण ज्याचा कुणाचा बर्थडेला आपण चाललोय केक घेतलाय की नाही. हा बीचवर माणूस भिजायला जातो एन्जॉय करायला की वन पीस घालून फोटो काढायला काय माहिती बाबा. फोटो स्टुडिओमध्येच जायचं होतं सगळ्यांनी फोटो काढायला एकसाथ तिघींनी पण. मी तर असं आपलं स्पेअरमध्ये पॅन्ट घेतली तिचं बटन तुटलं आहे कारण की पॅन्ट पाण्याने ओली झाली तरी चालेल बिकॉज या पॅन्ट्समध्ये रेती घुसते तर ते परत कपडे वापरायला भेटणार नाहीत म्हणून मी ही घेतली. उद्या पण ही धुवूनच स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे सेम पॅन्ट. आणि तीच पॅन्ट आहे तिचं बकल तुटलेलं म्हणून आपण जुडिओमधून नवीन पॅन्ट्स घेतल्या होत्या. तिथून सरळ गेले तर बीचवर गेले. शॉर्टकट आहे तिथून. तिथून सरळ गेले. हा मग मी बोललो पण 1 किलोमीटर झालं. बापरे. इथून जाय तो. सरळ तिथे मच्छीवली नाही ना. हा हा सरळ जा ना बीचवर. बीचवर. 5 मिनिटं. तरी मी ह्यांना बोलतोय तिघींना सगळ्यांना की इथून बीच आहे. येताना आपण बघितलं आपण लास्ट टाइम पण आलो तो बीच सगळे आतल्या साईडला होतं. ते पॅन्ट कोण पकडतो थोड बेटा यात आईला एकतर काहीच माहीत नाहीये अलिबागचा आली माहिती नाहीये. बस सगळे चुकीचे रस्ते इतक्या कॉन्फिडेंटली बोलते की इथून चला तिथून चला की बस ते बोलले ते अगा हिला तर अजिबात माहीत नाही. काल रात्री हिने प्लॅन केलाय 8 का 9 वाजता अलिबागला जाऊया. हॉटेल बुक केलंय जे सकाळी कॅन्सल झालंय आणि इथं आम्ही अलिबागला चेकआउटच्या टायमिंगला अर्ध्या दिवसात चेक इन केलंय. हे चल ना शॉर्टकटनी. फ्रेंड्स इथून बीच तर जवळ पडलं आपल्याला वॉकिंग 5 डिस्टन्सवरतीच रूमपासून. बट एक सीन आहे की इथंच ना इथं बघा पाठी बघा काय एंट्री एक्झिटला स्मशानभूमी आहे. या बाय चल इथून. या दोघांना लहान पोरं आपल्या सोबत आहेत मग थोडंसं निघताना हे वाटेल मला थोडं पटा व्यवस्थित निघावं लागेल. आणि त्याचसोबत फ्रेंड्स एंट्रीला छान हां कुठे हो पहिलं तर बीचवरती डायरेक्ट पहिला बीचवरती नंतरला सगळे स्नॅक्स. चाय पियाला पाहिजे होती यार. आपण जाऊया खायला काहीतरी बोलू. आपण लोक चहा प्यायला जाऊया तेव्हा ते मुरुड. बट फ्रेंड्स खरं सांगू विरारमध्ये पण आहे बरं का. आपला विरार इज ऑल्सो बेस्ट. उतरतो बेटा खाली उतरतो. वा पूर्ण दिवसाची जेवढी ट्रॅव्हलिंग होती किंवा जे पण होतं थोडं ट्रॅफिक हे ते तर आपलं मजेमध्ये सगळं झालेलंच. बट इथे आल्यानंतर रिजनरेट ओके पूर्ण रिफ्रेश मस्त झालं एकदम टाइमपास फुल टू. आणि आपण आलोय पण अशा टायमिंगला की वा है ना पूजा. पूर्ण दिवसाची ट्रॅव्हलिंग पूर्ण रिफ्रेश हा बीचवरती आल्यावरती. नाही नको गेलो लास्ट टाइम. एकतर या पॅन्टला बटन नाहीये मग त्यासाठी मी पॅन्ट घातली. बनाना राईड मध्ये मी हे होऊन जाईल. काय बोल ए तुम्ही दोघींनी अजिबात करू नका लोकांना ढग वाटत. मी नाही मला करायचंच नाही तुझी बायको आणि उगाच वरती जायचो बटन नसल्यामुळे पॅन्ट पॅन्टचा प्रॉब्लेम नको बाबा आपल्याला. हे की नाही गोलू. हे गोलू बोल ना काहीतरी. 1000 पेअर 1500 पॅरासेलिंग नाही झाले ना. 5000 किती वेळ पण जाऊ दे माझ्या 1000 रुपये वर म्हणजे हवे 2 मिनटं. मग ठीक आहे चालेल करून व्हिडिओ नाही ना याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्ज त्याचे वेगळे 15,000 आहेत व्हिडिओ काढायचे. अरे आपण याच्यात गेलो होतो बनाना
घेतली तर भिजणार तर आहेतच. बीचवर येऊ भिजायचं नाही म्हणजे काय पागल आहे की काय? पागल आहेत काय लोक? मी तर चाललो भिजायला. हे इथं कोण थांबतंय का चपलीजवळ? नाही अजून स्माईल. बाबा इकडे बघ. ते पण ते स्कूटर आहे ना, ते पण ते दिसतंय. हां त्याचं काय करायचं? जायचं का? सर पण चला. ते- नको जाऊ पेअर मध्ये. आणि मग तुम्ही सिंगल कसे जाणार? मी गुडीला घेऊन जाते. गुडी चला येशील चला माझ्यासोबत चला jet चला ski मध्ये? चला येते बोल. लेट्स गो. हे पण मला पण पावता येत नाही यार. पोहायचं काय आहे? तेच आपल्याला पोहणार आहे. मला फ्रेंड्स त्यांचं फोटो सेशन चालू झालं. मला लवकर कल्टी मारायला पाहिजे. चप्पल कुठे काढूया? अरे 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 पण ॲक्च्युली मला समजत नाही तर जेवढं पण म्हणजे आपलं मिड एज फिमेल्स आहेत सगळ्यांनी वन पीस घातला आहे. सगळ्यांनी वन पीस मोस्टली व्हाईटमध्ये. म्हणजे मला समजत नाही बाय कशाला. आणि ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटायला लागलं आहे चला पोरींची फिमेल्स लोकांची स्टायलिंग म्हणजे कमी कपडे घालणंच का? मीन्स माणसांची पण स्टायलिंग आहे. मला असं नाही हे केलं पाहिजे. जाऊ दे तो एक वेगळा टॉपिक आहे. बट प्रश्न येतो की असं का माणसांची स्टायलिंग कॉलर नेक व्यवस्थित कपडे चांगले कपडे बट वुमेन्सची कमी ह्याच्यामध्येच काय स्टाईल? जाऊ द्या आपण आता बीच एन्जॉय करू मस्तपैकी आणि मग नंतरला एक दोन रील काढायला भेटलं की मी तर पहिला भिजून घेतो पूर्ण कपडे भिजून घेतो छानपैकी. तेव्हा बीच थोडा खाली आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मगाशी म्हटलं ना विरारमध्ये पण आहे. विरारच्या पण बीचेसवरती छान छान. एवढंच की एवढे सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज मला कुठे दिसल्या नाहीत. तेवढं मी तरी गेलो. पूजाचा फोन आहे माझ्या खिशात. हो एवढं ट्रायनिंग फ्रेंड्स क्रिएट गेम जे काय होतं चांगल्यासाठी. आय थिंक मी सगळ्याला पुढे नाही तिथे पण आहेत आणि ते पण फिमेल्स जे अरे यार पाणी घुसलं आहे आणि हे खारं पाणी आहे. त्याने तर माझा DJ आहे तर ॲक्शन कॅमेरा हे झालेलं तर आयफोन सोबत रिस्क नाही घेऊ शकत आपण. वा चला आता सध्याच्या घडीत सगळ्यात पुढे आपण आहे म्हणजे या लेनमध्ये. तर आपण आता थोडंच पाठी जाऊया बिकॉज मला काय पावता येत नाही बट पाण्याची मजा घ्यायला आपण. पाणी खाली सरतंय वाटतं. ही येणारी लाट एन्जॉय करून जाऊ. हां पाणी गरम आहे. पाणी गरम आहे. पूलचं पण इकडचं पण मोठ्या वेव्स येतात ते. ओ माय गॉश ज्यूस काय सगळ्यात आई घाबरली थोडीशी. मी बोलते पाठी आहे. ठीक आहे चला पाठी जाऊया. आणि बाबू करून हाक मारली एवढ्या थोडं फास्ट तरी ओरडायचं. कसं वाटतं ते एकदम लहानपणी एरियामध्ये बोलवल्यासारखं लोक. हे असं बाबू म्हणून कोण हाक मारतं रे एवढं जोरात? काय एवढं कोण लांब जातं? कोणच नाही गेलं इथपर्यंत. पण हे काय होतं बाबू बाहेर बोलू परत आवाज आहे त्यापेक्षा लवकर बाहेर निघ. हो सगळं बघायला लागतील. अरे काय नाही बदक कोण आहे आता मला बोलायला लावू नका. बेडूक पण कोण आहे मला बोलायला लावू नका आता. हा ना आपण आता कशी बोलली फोटो बिटो काय ठीक आहे फोटो काढणाऱ्यांसाठी वेगळे 30 ते 50 रुपये कर लावला पाहिजे. जसं गाडी एंट्रीमध्ये असतो तसा. मग त्यांना समजेल काय सारखं फोटो काढत बसायचं. एन्जॉय टाइम सोडून फक्त फोटोज. बटूक जाण पुढे बोलू बेटा जायचं पाण्यामध्ये जायचं बंद होणार. काय ते बंद होणार. हे पाणी पण वाढलंय अंधार पण झालाय. घाबरलाच बोल. का बरं बोललो बस. मला सिरियसली वाटलं की खेकड्या बिकड्याने पाय बिवून पकडला की काय बघा असं पाठी होतं पायाच्या. घाबरलो ऍक्च्युली मी. जर खरंच खेकडा बिकडा असं तर काय केलं असतं? मी घाबरलो. हो ही बघ ते बघ एन्जॉय बघ. व्हेरी गुड बेटा शाबाश. टाइम्स ऑफ फ्रेंड आपण निघालोय मस्तपैकी. अंधार पडलाय तिथं काहीच नाही दिसण्यासारखं आहे. आणि आपण इथे जर जेवत बसलो ना तर निघता अजून इतका अंधार होईल की लहान पोरं 2-2 आपल्यासोबत म्हणून नको. कारण की तिथं स्मशानभूमी आहे. आपण जाऊ हॉटेलवरती कपडे चेंज करू. तुमचे व्हिडिओ थँक्यू.
त्यांची व्हिडिओ बघते रील्सला. काय नाव आहे तुमचं? प्रियंका. प्रियंका. भेटून छान वाटलं Thank you, प्रियंका. thank you. थँक्स सो मच. दिशा, hi दिशा. बसले आम्ही. कसं उठलाय तुझं? वरून मला चला चला बाय एन्जॉय, तुम्ही पण ट्रिप एन्जॉय करा. चला. चला. तर फ्रेंड्स हे बघा, ही इकडे मेन रिझन आहे, नाही तर आपण रात्री कन्फर्म पूजा इथं जेवायला थांबलो असतो आहे की नाही. बस या एका रिझनमुळे आपण इथं नाही थांबत आहे आणि आय थिंक इथून उचलून घेतलं पाहिजे. शोकोलीने उचललं ना गोलूला ते मोदक घेते ना. ॲक्च्युली बोला, हा म्हणजे रूमवरतीच जाऊन खाणार ना? हा हा 15 मिनिटं. 6 म्हणा. म्हणजे बनवूनच येतं. हा ते स्टीम करायचे बाकी आहे. टाइम लागणार आहे खूप जास्त. 15 मिनिटं. अरे यार. बघू बघा पाठवून पूर्ण रेती हॉटेलमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की इथे मस्तपैकी वॉशरूम आहे, तिथे चला आपण सगळे पायवाय रेतीने क्लीन करून घेऊ. आणि पूलमध्ये अजून खेळतात आहे ना रे, हो. मग आपण कन्फर्म करून मग आपण पण पूलमध्ये जाऊया. तर फ्रेंड्स पूलमध्ये भले 7चा टायमिंग आहे थोडासा, बट पूजा विचारून आली, यांनी विचारून आले तर ते बोलले ओके जाऊ शकता. पण पाणी गरम आहे. अरे यार तर फेकते मारे इधर मला छोटं छोटं बोलून एक व्यक्ती स्वतः झाला पूलमध्ये. अरे पण ये ना पूजा पूलमध्ये. हे पूजा ये खाली, चल थोडंसं व्हॉलीबॉल खेळूया. कारण की जोपर्यंत पाण्यात असं डुबकी मारल्यासारखं वाटत नाही ना फ्रेंड्स, पाण्यात आल्यासारखं वाटणार नाही जोपर्यंत पूर्ण डोकं बुडवणार नाही. ॲटलीस्ट विल गो फॉर 10 seconds. ओके 1 2. फ्रेंड्स खेळता खेळता कोण आलं पूलमध्ये? हाफ हाफ. ये ना इकडे पण. आपण मस्तपैकी व्हॉलीबॉलचा एक राऊंड खेळू छोटासा. तुझ्या कुठे सगळं काय आवरून फ्रेंड्स आपण आता जेवायला आलोय हॉटेलमध्ये. साहिल करून साईडलाच आहे. नाही ग्रेव्ही मध्ये द्या. खालवा सुरमई थाली. त्याच्यासोबत काय खाणार? येणार ना ते राईस. हा पूजानी कालवा मागवले, मला पण बघायचं आहे तो काय ते. शिंपल्या. शिंपल्या मी कधी खाल्ल्या शिंपल्या? आपण ते माहीमला गेलो होतो तेव्हा. ते आतलं खाल्लंय मी थोडंसं. मग ते आतलंच खायचं, ते शिंपल्या तेवढी चावून खायच्या. भाकरी कालवा मसाला एक सुरमई थाली आहे. रेट्स बघा किती अफोर्डेबल आहे. नाही ना थाळी सो मच अफोर्डेबल. मटन संपलं आहे, नाही तर मी मटनच मागवणार होतो. त्यात पहिला आले फ्रेंड्स पापडाची थाली, दॅट्स जस्ट फॉर 30 रुपीज. फ्राय फ्रेंड्स व्हेज कोल्हापुरी आणि हे पूजाचं कालवे. कालव आता तू ओल्या खोबऱ्यामध्ये बनवले ते शिंपले भाजी. कसं आहे? लेट्स ट्राय बोंबील सुक्का. अरे नको पूजा, मी अरे चिकन आणि सुरमई. फायनल डिश फ्रेंड्स चिकन बिर्याणी. जेवणावरती टॉप ऑफ फ्रेंड्स सोलकढी. दॅट्स इट फॉर द डे फ्रेंड्स. मस्तपैकी जेवण करून आपण आता चाललोय, थोडंसं टाइमपास करू आणि मग झोपून जाऊ. इतका वेळ दिला त्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद अलिबागचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. हे बाय बोला. बाय.
गुड्डी बाय आम्ही बाय बाय बोलू बाय कर